तसं नाही. आजचा पेपर वाचलात? पेपर तर सकाळीच येतो. अहो तुम्ही घरी सकाळीच आलात. हो काय? अरे हो हो. काय झालं आजच्या पेपराचं? पेपर मध्ये काय आहे? बातमी आहे. काय? दारू पिऊन 88 माणसं मेली. काय बायको, दारू पिऊन 88 माणसं मेली? बरं झालं तुम्हाला सांगितलंस. उद्यापासून बंद दारू ना? नाही, पेपर बंद. ज्या पेपरांमध्ये बेवड्यांना घाबरवणारे बातम्या असतात ते पेपर आपल्या घरात येता कामा नाही. उद्यापासून पेपर बंद. अरे अहो धनी, तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका, दारू वाईट असते. परवाच्या दिवशी आपल्याला काय झालं माहित आहे का? काय? आपल्यावरची नदी आहे ना, त्या नदीच्या कडे एक माणूस दारू पिऊन जात होता आणि तो नदीत पडून मेला. काय बायको, म्हणजे आपल्या नदीच्या कडेने एक माणूस दारू पिऊन जात होता आणि तो नदीत पडून मेला? हा. तुला कळालं बायको? तो दारूमुळे नाही, पाण्यामुळे मेला. तो कसं काय? तो प्याला होता, तोपर्यंत तो जिवंत होता, चालत होता. तो पाण्यात पडल्यानंतर मेला, म्हणजे तो पाण्यामुळे मेला. अरे देवा, त्यांना कसं सांगायचं? परवाच्या दिवशी आपल्या गावात सातलने आले होते. जायला मला नाही भेटले. अहो तुम्ही तर अड्ड्यावर होता. हसू नका. त्याने काय केलं माहित आहे का? 2 ग्लास घेतली, एका पाणी टाकले, एका दारू टाकले. तुला सांगतो बायको, हे शास्त्रज्ञ लोक खूप येडे असतात. त्यांना जाऊन सांगा, एकच ग्लास घ्यायचा, त्याच्यात आधी थोडी दारू टाकायची, मग थोडं पाणी टाकायचं, मग पिऊन टाकायची. पिऊन टाकायची? ते दारू प्यायला आले नव्हते, मग संशोधनकडे आले होते. अच्छा, शिनशिन शिनशिन. अहो म्हणजे रिसर्च कडे आले होते. असं बोल ना, सोप्या मराठीत रिसर्च करायला आले होते. बरं त्याने काय केलं माहित आहे का? 2 ग्लास घेतली, दुसऱ्या ग्लासात दारू टाकली आणि त्या दोन्ही ग्लासात एक एक किडा टाकला. तुला सांगतो बायको, या शास्त्रज्ञ लोकांमध्ये ना जाम किडे असतात. त्यांच्यात जाम किडे असतात. त्या किड्यांचे काय झालं पुढे ऐकायचं नाही. तो पाण्यातला किडा होता तो जिवंत होता आणि तो दारूतला किडा होता तो मेला होता. काय बायको, दारूतला किडा मेला? हा. मला बरं झालं तुम्हाला सांगितलंस. माझ्या डोक्यात लख प्रकाश पडलेला आहे. माझे डोळे लख उघडलेले आहे. जर आपल्या शरीरातले किडे मारायचे असतील तर सगळ्यांनी दारू प्या. देवा, त्यांना कसं सांगायचं बरं? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं. अहो मी परत एक उदाहरण देते बरं का? त्या दिवशी आपल्यावर गाडो आले होते. मी असताना गावात गाडो आलंच कसे? त्यांना हाकलून दे. उद्या दिवा. उद्या नको, आत्ताच्या आत्ता हाकलून दे. अहो पण का? जैसे एक मैन में 2 तलवार नहीं रह सकती, तशी एका गावात 2 गाढवं नाही राहू शकत. अरे देवा, गावकऱ्यांनी काय केलं माहित आहे का? गावकडे शाने बरं का? बादली भरून दारू घेतली, ते गाढव आलं होतं ना, ते पुढ्यात ठेवली. गाढवाला केवढी मोठी अक्कल. गाढवाने त्या दारूला टोचलं
मारतो. शेर मारणार? हो, मी पावशेर मारल्यावरच शेर मारतो.